नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, म्हणून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजचा विषय सुद्धा खूप म्हणजे जबरदस्त होणार आहे. कारण आत्ता जी मागच्या आठवड्यात जी मूव्ही आली धुरंधर म्हणून, ज्याच्यामध्ये मोठमोठे दिग्गजांनी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये रणवीर कपूर, संजय दत्त, आर माधवन आणि अक्षय खन्ना. तर याच्यामध्ये जे किरदार म्हणजे जे पात्र ज्याने खूप नाव कमवलं किंवा ज्याने पूर्ण पिक्चरच खाल्ला, असं जे नाव रेहमान डकेती. तर ऍक्च्युली हा रेहमान डकेती कोण आहे? आपण हे मेन आज पाहणार आहोत की हा रेहमान डकेती कोण आहे. तर रेहमान डकेती याचं मूळ नाव आहे सरदार अब्दुल रहमान बलोच, राहणार पाकिस्तान, कराची, लियारी येथील एक गँगस्टर, क्रूर गँगस्टर. म्हणजे त्याच्यावरती कमीत कमी 400-500 मर्डरचे गुन्हे होते. त्याच्या वैयक्तिक स्वतःवर, त्याच्या गँगवरचे तर वेगळेच आले. त्याच्यानंतर टार्गेट किलिंग, त्याच्यानंतर जबरन वसुली करणे. तर चला आपण त्याचं घर पाहूया, जे अफसरी गलीमध्ये त्याचं घर आहे, सरदार अब्दुल रहमान बलोचचं. पाहूया आपण त्याचं घर कसं आहे. हे पहा, हे आहे घर अब्दुल रहमान डकेतीचं. या पद्धतीने सध्या हे लियारीमध्ये आहे, कराचीमध्ये. हाच तो गँगस्टर आहे खरा, सरदार अब्दुल रहमान बलोच. उर्दू मध्ये, पाकिस्तानी भाषेमध्ये त्यांची इथं पाटी लिहिलेली त्याच्या दारावरती. तर मित्रांनो, हा होता अब्दुल रहमान बलोच, ज्याने 13 वर्षी पहिला मर्डर केला आणि जेलमध्ये गेला आणि गँगला जॉईन झाला. त्याच्यानंतर त्याने लवकरच 1990च्या दशकामध्ये आपली स्वतःची गँग बनवली. त्याच दरम्यान त्याने त्याच्या आईचा सुद्धा खून केलेला होता. इतका तो क्रूर होता. तिच्या स्वतःच्या आईवर चारित्र्याचा संशय घेऊन त्याने त्याचा खून केला होता, त्याच्या आईचा. अशा पद्धतीने हा भयानक गँगस्टर होता आणि क्रूर होता. परंतु तिथली लोक त्याला देवता मानायची, मसिया मानायची. कारण तो तिथल्या लोकांना दवाखान्यासाठी मदत करायचा, लग्नासाठी मदत करायचा, पैशाची मदत करायचा. त्याच्यामुळे त्याला आजही लोक तिथं चांगलं मानतात. एवढी त्याची इमेज तिथं चांगली आहे. परंतु खरोखर तो होता तो गँगस्टर. आणि त्याचा मृत्यू हा 2009 साली पोलीस चकमकीत म्हणजे एन्काउंटर मध्ये त्याला ठार केला गेला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसरा बलोच तिथे तयार झाला आणि त्या पद्धतीने तिथलं गँगस्टर चालू राहिलं. आता या पिक्चर मध्ये काय झालं की जो आपल्याला म्हणजे काळाच्या पडद्याआड गेलेला आपला अक्षय खन्ना, म्हणजे केस पूर्ण गेलेले, बरेच पिक्चर फ्लॉप पिक्चर दिलेले, हा आत्ता छावा पिक्चर मध्ये 2025 छावा फेब्रुवारी मध्ये जो रिलीज झाला, त्याच्यानंतर बऱ्यापैकी त्याचं नाव पुढे यायला लागलं आणि त्यातच त्याला हा आदित्य धर याचा बॅनर मिळाला आणि याच्यामध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली होती आणि त्याचं पुरेपूर सोनं केलं. आणि इम्रान डकेती हा जो जसा साजरा केला त्याच्यापेक्षा भयानक त्याने जबरदस्त प्रेझेंट केला आणि पूर्ण पिक्चर काढला. म्हणजे जो मेन पात्र होतं आपलं रणवीर सिंगचं, त्याच्यापेक्षा तुफान जे आपण ज्याला ऍक्टिंग म्हणतो, ते ऍक्टिंग अक्षय खन्नाने या ठिकाणी खाऊन टाकलेलं आहे. आणि तसंच रिलीज डेटलाच पहिल्याच दिवशी जे बुकिंग झालं ते झालं 28 कोटींचं, दुसऱ्या दिवशी झालं 32 कोटींचं, तिसऱ्या दिवशी झालं 43 कोटीचं, त्याच्यानंतर 25 कोटी, 30 कोटी, असं टोटल आज आणि उद्याचं जर रेटिंग धरलं तर 200 कोटी प्लस, म्हणजे जवळजवळ 250 कोटीपर्यंत या पिक्चरने दुसऱ्या आठवड्याच्याच सुरुवातीला पैसे कमवलेले आहेत. ते फक्त शक्य झालं ते कुणामुळे? तर फक्त अक्षय खन्नाचं जे पात्र आहे ते पाहण्यासाठी लोक वारंवार गर्दी करू लागले आणि पूर्ण शो फुल असतात या ठिकाणी. म्हणजे कुठल्याही पुण्यामधले जे मॉलचे थिएटर असतील, 8-8, 9-9 स्क्रीन, तिथे 5-5, 6चा स्क्रीनवरती हा पिक्चर 4-4, 5-5 शो लागलेले आहेत त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने हा धुरंधर जो सिनेमा आहे त्याचा रिव्ह्यू जरी घेतला तरी एकदा पाहण्याला म्हणजे काही हरकत नाही असं म्हणता येईल. कारण त्या पद्धतीचा तो सिनेमा आहे आणि त्याचा अभिनय तिथं उतरलेला आहे. त्याच्यामुळं बऱ्याच काळानंतर अक्षय खन्नाला सुद्धा यश पदरी पडलं आणि या पिक्चरसाठी त्यांनी जवळजवळ मला वाटतं 2.5 करोड रुपये घेतलेले आहेत.
अक्षय खन्नाला एवढ्या दिवसानंतर एवढी मोठी किंमत देणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. फक्त छावा आणि त्याचे सुरुवातीला त्याचे बरेच पिक्चर आले. ऐश्वर्या राय बरोबर ताल आला, त्याच्या अगोदर एक ऐश्वर्या राय बरोबर आला होता. म्हणजे बरेच पिक्चर आले होते त्याचे, परंतु त्याच्यानंतर बरेच फ्लॉप झाले आणि तो फ्रस्ट्रेटही झाला होता. पण या फ्रस्ट्रेशन मधून त्याला जी संधी मिळाली, त्या संधीचं अक्षय खन्नाने सोनं करून पुन्हा एकदा आपली जबर पकड या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये रोवलेली आहे. आणि तो आता याच पद्धतीने नेगेटिव्ह रोल मध्येच चांगल्या पद्धतीचे काम करतोय असं म्हणलं तरी हरकत नाही. तर मित्रांनो, हा सरदार अब्दुल रहमान डकैती याचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? आणि तो मूळचा लियारी गावचा आहे, पाकिस्तानचा. तर पाकिस्तानमध्ये ज्यावेळी पाकिस्तानचा रिव्ह्यू पाहिला, की पाकिस्तानच्या लोकांना विचारलं गेलं तिथल्या युट्यूबरने, की तुम्हाला कसं वाटतंय? तर तिथली लोक म्हटली, की इंडियाचे जे हे लोक आहेत यांनी जो सरदार अब्दुल रहमान बलोच आहे याचं किरदार चुकीचं दाखवलं. कारण तो तसा नव्हता, त्याच्याकडे पैसा अडका सगळ्या गोष्टी होत्या, तो गँगस्टर होता. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही त्याला डकेत तिथं दाखवलेला आहे, त्या जसा प्रेझेंट केलेला आहे तसा तो रहमान डकेती नाहीये. त्याला चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट केलं गेलं असं पाकिस्तानची लोक आळ घेत आहेत आपल्या भारतीय बॉलिवूडवरती, की यांनी त्याचं चुकीचं प्रदर्शन दाखवलं. परंतु आता सिनेमा आहे मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये लिहा. आणि एकदा तुम्ही इम्रान डकैती पाहायला जाऊ शकता, असं काही नाही, एकदा पाहिलं तरी ते चालण्यासारखं आहे, कारण एकदा पाहण्यासारखा सिनेमा आहे तो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद.